नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या आरती पित्रे या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. माझी एक रिलेटिव्ह आहे, म्हणजे माझी सूनच लागते ती. तर तिची आता डिलिव्हरी डेट जवळ येते, तर तिला तिच्या छोट्या बाळासाठी दुपटी हवी होती. तर मी तिला सांगितलं होतं की तुझ्या काही जुन्या कुर्तीज, लेगिन्स काय असेल ते दे आणि वरती लावायला एक कॉटनचे कपडे असले तर दे. तर हे कपडे तिने ऑनलाईन ऑर्डर करून मला वरती लावायला दिलेले आहेत. आणि ह्या तिच्या जुन्या कुर्तीज, काय सलवार, लेगिन्स, टी शर्ट्स जे काय आहे ते सगळं दिलेलं आहे. काही शर्ट पीस पण याच्यामध्ये दिसत आहेत. तर आजच्या तिला आधी 6 दुपटी मला अर्जंटमध्ये शिवून द्यायची आहेत. कारण डिलिव्हरी डेट जरी 8 दिवसांवर आलेली असली तरी काही सांगता येत नाही. तर हे मी एकंदरीत सगळं बघितलं तर याच्यामध्ये मला सिंथेटिक कपडे जास्त सापडले. हे बघा, हे जे आहेत ना, हे सगळं सिंथेटिक आहे. आणि माझ्या दृष्टीने बाळाच्या आरोग्याला सिंथेटिक वापरणं योग्य नाही. जरी तुम्ही ते आतमध्ये वापरत असलात तरी त्याचा काहीही उपयोग नसतो. कारण छोट्या बाळांनी शू वगैरे केल्यानंतर ते आतमध्ये असं म्हणजे मला काय म्हणायचंय की ते सोक होत नाहीये. तर त्यामुळे मी विचार केला की सिंथेटिक जे आहे ते सध्या बाजूला ठेवावं आणि अर्जंटमध्ये तिला द्यायचंय. त्यामुळे मग मी ठरवलं की आजच्या आज शिवायचे तर आधी कॉटनच्या कपड्यांचा वापर करू आपण. म्हणून मी आता हे कॉटनचे कपडे बाजूला काढलेले आहेत. त्याच्यामध्ये ह्या ज्या 2 कुर्तीज आहेत याचे रंग मला जरा चांगले वाटले. म्हणजे याच्यापासून एक वेगळं डिझाईनचं दुपटं मी त्यांना नंतर डिलिव्हरी नंतर करून देणार आहे. त्यामुळे आता मी फक्त कॉटनच्या कुर्तीज आतमध्ये टाकून या कपड्यांच्या आतमध्ये टाकणार आणि त्यांना आता अर्जंटमध्ये 6 दुपटी करून देणार. आता 3 दुपटी छोटी आणि 3 दुपटी मोठी असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे जे 2 आहेत हे ऑलरेडी मी बनवलेलं आहे. आतमध्ये मी सलग तुकडे टाकत असल्यामुळे, म्हणजे कुठेही त्याला असे छोटे छोटे तुकडे नसल्यामुळे आणि हे सलग असल्यामुळे मी फक्त उभ्याच टिपा याला मारलेल्या आहेत. हे 2 मी तयार केलेत, आता राहिलेले मला करायचे आहेत. तर इथे आता छोट्या दुपट्यांपैकी 2 दुपटी माझी तयार, म्हणजे ऑलरेडी तयार झाली. याला फक्त गोठ लावला की नंतर हे रेडी होईल वापरायला धुतल्यावर. तर आता हे तिसरं मी करते. हे मी कसं भरणार आहे तुम्हाला दाखवते. म्हणजे याच्या आतमध्ये मी काय टाकणार आहे. तर हे आधी मी असं फोल्ड करून घेते आणि बाजूनी जिथे आपला हा जो फोल्ड आहे तिथे पण मी कापून घेणार. कारण काय होतं, फोल्ड असल्यानंतर आतमध्ये तुम्हाला कपडे सरकवायला कठीण जातं. म्हणून हे कापून घ्यायचं आणि त्यानंतर मग याच्या आतमध्ये कुर्तीज आपण कट करून भरणार आहोत. आता हे टी शर्ट आहे, तर हे टी शर्ट कॉटनचं असल्यामुळे हे मी घालू शकते. तर हा चेनचा जो भाग आहे तो मी कापून टाकणार आधी. आणि या बाह्या पण मला उपयोगी पडणाऱ्यातल्या आहेत, त्यामुळे बाह्या मी कापून घेते. आणि आता हे जे आहे हे बघायचं यामध्ये कितपत हे बसतंय. डबल घेतलं तर जरा चांगलं होतं, कारण का जरा जाड होतं ते दुपटं. त्यामुळे शक्यतो डबलच घ्यायचं. थोडंसं मला कमी पडतं इथे, हे पण मी काढून घेते. कारण हे काय होतं, मध्ये जाड होतं ते. आणि हा जो खालचा भाग आहे ना या टी शर्टचा, हा पण आपण काढून टाकू. तर जिथे कमी पडतंय तिथे मी हे लेगिन्सचे पाय जोडणार आहे. आणि याला वरती तो कपडा ठेवून आपण टाचण्या लावून घ्यायच्या आधी आणि त्यानंतर मग याला वरून टीप मारायची. बघा, हे आता आपण मशीनवर घेऊ. याला उभ्या आडव्या टिपा मारून झाल्यानंतर मग या सगळ्याला मी एकदम गोठ लावणार आहे. तर याला आधी आपण उभ्या आणि आडव्या अशा टिपा मारून ब्लॉक करून घेऊ, म्हणजे चौकोन चौकोनचं डिझाईन करून घेऊ. बघा, अंदाजाने 3-3 इंचाच्या अंतरावर आता मी एका बाजूला म्हणजे उभ्या टिपा मारून घेते. बघा, अशा मी या उभ्या टिपा मारून घेतल्या. आता आपल्याला आडव्या टिपा पण मारून घ्यायच्या आहेत. बघा, दोन्ही बाजूनी हे कसं दिसतंय. आता हे जे साईडचं आहे ना, हे आपल्याला कट करून घेऊन नंतर मग गोठ मारायचं आहे. आधी मी हे कट करून ठेवून देते, म्हणजे गोठ मारायच्या वेळेला पटकन आपल्याला सोपं जातं. हे झालं छोटं. आता मी मोठं पण तुम्हाला असंच भरून दाखवते आणि मग मी
ज्या वेळेला गोठ लावणार त्यावेळेला पण तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे 3 छोटे केल्यामुळे हा आता कपडा माझा पूर्णपणे संपला. त्यामुळे आता मी मोठ्यासाठी हे वापरणार आहे. हे 2-2 मीटरचे 3 पीस वेगवेगळ्या कलरचे दिलेले आहेत. डिझाईन सगळ्याची एकच आहे. तर आता यातनं 2 मोठी बनवते. राहिला कपडा तर तिसरं पण आपण बनवू शकतो. हे घेतलं. आता या मापाने आपल्याला अजून एक कापायचं आहे. आता यात बसतंय का बघायचं. नसेल तर मग आपल्याला दुसरी काहीतरी सोय करावी लागेल. म्हणजे त्या दुसरा जो एक ब्राऊन कलरचा कपडा आहे ना, त्यातनं आपल्याला कट करून घ्यावा लागेल. हे बघा, इथे मी आता काही 2.5 इंच रुंदीच्या, काही 3 इंच रुंदीच्या अशा वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. टेलरकडनं आणलेले जे तुकडे असतात त्यात हे अस्तरचे पण तुकडे मी ठेवून देते, म्हणजे मला गोठ लावायला बरं पडतं दुपट्यांना. त्यामुळे त्यातनं मी आता यांना पण गोठ लावणार आहे. मी त्या कापून घेतल्या आहेत आकारात व्यवस्थित. आणि आता आपण एका दुपट्याला मी तुम्हाला गोठ लावून दाखवते आणि मग बाकीचे माझे मी लावून घेते. आता 4 दुपट्यांना माझे गोठ लावून झाले. आता हे सगळ्यात शेवटचं म्हणजे 5वं दुपटं आहे. तर याला मी आता गोठ लावून घेते. त्यांना दिलेल्या मटेरियलमधून 6 दुपटी हवी होती, परंतु वर लावायला जो कपडा दिलेला होता तो कपडा मला कमी पडला, म्हणून मी 5च दुपटी बनवलेली आहेत. 3 छोटी आणि 2 मोठी. परंतु एकंदरीत जुन्या कपड्यांपासून जरी ही दुपटी बनवलेली असती तरी त्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये सगळे जुने कपडे भरलेले असले तरी किती सुंदर आणि छान दुपटी झालेली आहेत हेही तुम्हाला दिसत असेल. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.